नमस्कार मंडळी, आपण आज बनवणार आहोत भोगी स्पेशल भाजी. भोगी म्हणजे संक्रांती आणि त्याच्या आदल्या दिवशी भोगी असते. तर त्या दिवशी आपण ही भोगीची भाजी बनवतो. तर त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलंय. घेवडा घेतलाय, वाटाणा, हरभरा, थोडीशी कोथिंबीर, एक वांग, थोडासा पेरू, एक गाजर आणि अर्धा टोमॅटो आणि थोडासा ऊस, 4 बोरं आणि थोडासा बटाटा. तर मी इथे थोड्याच माणसासाठी बनवत आहे, म्हणजे 2 माणसासाठी. तर तुमच्या घरात जेवढे माणसं असतील ना, तर तेवढे तुम्ही बनवू शकतात भाजी. आणि भाजी जास्त बनवायची नाही, एका दिवसात संपली पाहिजे. दुसऱ्या दिवशी ही भाजी खात नाही आणि फेकून पण देत नाही. तर चला आपण भाजी बनवूयात. आता कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकायचं. मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. लसूण पण टाकून घ्यायचं थोडं. बटाटे टाकून घ्यायचे. वालाच्या शेंगा टाकायच्या. आता वांगे टाकायचे. वांगे पण चांगले परतून घ्यायचे. थोडे बोरं टाकायचे. पेरू टाकायचा. टोमॅटो टाकायचा. चांगलं परतून घ्यायचं. आता गाजर पण टाकायचं. आता वाटाणे टाकून घ्यायचे. मग नंतर हरभरे टाकून घ्यायचे आणि थोडा ऊस पण टाकून घ्यायचा. चांगलं परतून घ्यायचं. आता मसाले टाकून घेऊयात आपण. त्याच्यासाठी थोडासा काळा मसाला टाकायचा. कांदा लसूण मसाला 1 चमचा. सब्जी मसाला 1 चमचा. थोडीशी हळद. आता चांगलं मिक्स करून घेऊ. बघू शकतात किती छान कलर आलाय भाजीला. थोडा गरम मसाला. आता परतून घ्यायचे. हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे भाजीमध्ये. आता 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा. सगळं साहित्य थोडं थोडंच टाकायचं, जास्त पण नाही टाकायचं, नाही तर चव बिघडते. मी इथे नॉर्मलच पाणी टाकायले. तुम्हाला जर रस्सा भाजी हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता ह्याच्यामध्ये. मी इथे थोडंच पाणी टाकलंय, कारण मला सुकी भाजी आवडते, त्याच्यामुळे मी सुकी भाजी करायले. आता कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची. आता मीडियम गॅसवर आपण एक वाफ काढून घेऊ.
1 चमचा तीळ टाकले मी इथे वरतून. तुम्ही तेलामध्ये पण भाजू शकतात, मला वरून छान लागतं म्हणजे आवडतात वरून, तर त्याच्यामुळे मी वरून तीळ टाकलेत. आणि ह्या दिवशी जास्त तिळाचं महत्त्व आहे, त्याच्यामुळे तीळ आपण इथे घालत आहोत भाजीमध्ये. आता चवीनुसार मीठ टाकायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ पण. 2 मिनिटं आपण चांगली वाफेवर भाजी शिजू दिली. तुम्ही बघू शकता आता आपली भाजी इथं तयार आहे. त्याचा सुगंध तर एवढा छान येईल ना भाजीचा, बघू शकता किती सुंदर भाजी झाली.